मान्सून पुढील 2 दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। 1 जूनपर्यंत महाराष्ट्रातही येण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती। मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। महावितरण हाय अलर्टवर, वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीने सुरळीत करावा। सोबतच आपत्कालीन नियंत्रण कक्ष देखील स्थापन। तळ कोकणाला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवस अतिवृष्टीचा अलर्ट जारी। समुद्र खवळलेल्या स्थितीत असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, मत्स्य विभागाचं आवाहन। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती। मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी राहणार, खबरदारी म्हणून येलो अलर्ट जारी। रत्नागिरीमध्ये पावसामुळे पोमेंडी खुर्दमधील संरक्षक भिंत कोसळली। दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी। जखमींमध्ये 2 वर्षांच्या मुलाचाही समावेश। सिंधुदुर्गातील करूळ घाटातील दरड हटवली, मात्र वाहतूक धीम्या गतीने सुरू। मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतुकीचा झाला होता खोळंबा। दक्षिण सोलापुरात मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। दक्षिण सोलापुरातील मनगोळी इथे पावसानं खरबूज पिकाचं मोठं नुकसान। शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या शेतातील पिकांचं झालं पाणी। पालघरच्या सफाळेसह परिसरामध्ये मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी। विजांच्या कडकडाटासह मान्सून पावसानं उडवली दाणादाण, तर पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या सुमाराला जोरदार स्वरूपाचा मान्सून पूर्व पाऊस। पावसानं उघडीप घेतल्यानंतर आज वादळ वारे आणि जोरदार पावसामुळे शहरात पाण्याचं साम्राज्य। कोल्हापूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ। पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद। सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतात पाणी साचल्यामुळे पिकंही धोक्यात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त भागाची खासदार गोवाल पाडवींकडून पाहणी। रखडलेले पंचनामे त्वरित पूर्ण करून शासनाला अहवाल पाठवण्याचे दिले आदेश। पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरेगावमध्ये मान्सून पूर्व पावसाचा उडीद पिकाला फटका। प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। लातूरच्या रेणा नदीवरील 3 बॅरेजचे दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आपत्ती व्यवस्थापनाकडून बचाव आणि युद्ध पथक तयार। मंत्री छगन भुजबळांनी स्वीकारला अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा पदभार, तर मंत्री अतुल सावेंकडे सोपवण्यात आला दिव्यांग कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार। पक्षांतर्गत वाद आणि अंतर्गत गटबाजीमुळे भाजपच्या 22 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली। बीड, लातूर, संभाजीनगर, दक्षिण मुंबईसह 22 जिल्हाध्यक्षांच्या नावावर अद्याप एकमत नाही, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। भर पावसामध्ये अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी। शासकीय विश्रामगृह प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले तरी विश्वास नाही। माजी आमदार अनिल गोटेंची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर गोटेंचं प्रश्नचिन्ह। आरोप करणारे देखील तेच आहेत आणि शिक्षा मागणारे देखील तेच। अनिल गोटेंच्या प्रतिक्रियेवर अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया। झालेल्या प्रकाराचा माझ्याशी काहीही संबंध नाही, खोतकरांची माहिती। एका महिन्यामध्ये मुंबई तर 2 महिन्यामध्ये महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार, किरीट सोमय्यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये 60% बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आले, सोमय्यांची माहिती। राज्यातील पोलीस उपायुक्त अधीक्षक पदावरील 21 आयपीएस अधिकाऱ्यांची गुरुवारी बदली। गृह विभागाकडून बदल्या। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता 26 मे पासून सुरुवात। 3 जूनपर्यंत भरता येणार अर्ज। 10 जूनला पहिली यादी जाहीर होणार। तांत्रिक अडचणीनंतर शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर। नॅक मूल्यांकनासाठी महाविद्यालयांना 6 महिन्यांची मुदतवाढ। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी मुदतवाढ। शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तकं। राज्यातील 1 कोटी विद्यार्थी लाभार्थी। यासाठी केंद्राकडून राज्याच्या शिक्षण विभागाला 313 कोटी रुपयांचा निधी मंजूर।
खराब वातावरणामुळे मांडवा ते मुंबई जलवाहतूक सेवा सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय, तर भाऊचा धक्का ते मांडवा रोरो सेवा, करंजा ते रेवस, आगरदंडा ते दिघी ही प्रवासी जलवाहतूक मात्र सुरू राहणार. सिंधुदुर्गमधील कणकवली आचरा रस्ता वाहतुकीसाठी बंद, वरवडे पुलाचं काम अपूर्ण राहिल्यामुळे मार्ग बंद. रद्द केलेली सर्व जन्म प्रमाणपत्र शासनाकडे जमा करा. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महसूल विभागाचा मोठा दणका. जन्म प्रमाणपत्र देताना महसूल विभागानं एसओपीचा वापर करावा, महसूल विभागाचे आदेश. परभणीमध्ये स्वाभिमानीचं जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांच्या खात्यांचे होल्ड तत्काळ काढण्याची मागणी. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदार यादी प्रसिद्ध. अनेक मोठ्या राजकीय दिग्गजांसह 900 जणांचा यादीत समावेश. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये वाळूची अवैध वाहतूक. ट्रॅक्टरमधून वाळूच्या वाहतुकीचा व्हिडिओ व्हायरल. यामुळे सरकारनं जाहीर केलेल्या वाळू धोरणावर प्रश्नचिन्ह. नाशिक कुंभमेळ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शाही स्नान घाला. महिला आखाड्याच्या प्रमुख त्रिकाल भवंता सरस्वती महाराज यांची मागणी. सासरच्या त्रासाला कंटाळून परभणीमध्ये 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. एमपीएससी करणाऱ्या पती, सासू सासऱ्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये शिरपूर आगारातील बस कंडक्टरच्या उर्मटपणाचा व्हिडिओ समोर. वृद्ध आजी आजोबांना कंडक्टरनं उतरवलं खाली. साताऱ्यातील कराडच्या तासवडे एमआयडीसीमध्ये 6 कोटींचं कोकेन ड्रग्ज पकडलं. सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीमध्ये सापडले 1370 ग्रॅम कोकेन. 5 संशयितांना घेतलं ताब्यात. ज्या कंपनीच्या शेडमध्ये कोकेन सापडले त्या कंपनीची जागा रद्द करून ताब्यात घेऊन कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू. कराड एमआयडीसीमधील 5 कोटींचं कोकेन जप्त केलेल्या घटनेवर उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. लातूर शहरामध्ये ड्रग्ज विक्री करणारी महिला आणि ड्रग्ज खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. तर मुख्य आरोपी फरार असल्यामुळे पोलिसांकडून तपास सुरू.